नाशिकमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड झालेला आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 25 हत्या झालेल्या आहेत। या दोन ताज्या हत्या पकडल्या तर 25 हत्या गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या आहे। आणखीन एक हत्या नाशिकमध्ये झालेली आहे। दोन भावांवरती जीवघेणा हल्ला झाला आहे। हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण हल्ल्यामध्ये एक गंभीर जखमी झालाय तर एकाची हत्या करण्यात आली आहे। सुनील वाघ यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय तर हेमंत वाघ हे जखमी आहेत। हल्ल्यामध्ये सुनील वाघ यांचा मृत्यू झाला। हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। दगडाने आणि हत्याराने वार केले ज्याच्यामध्ये एक जण ठार झालेला आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। नाशिकमध्ये हत्यांचं सत्र काही थांबत नाहीये। 24 हत्या ज्या आहेत त्या आतापर्यंत झालेल्या आहेत। 23 हत्या या 2 दिवसांपूर्वीच झाल्या होत्या, मात्र आता पुन्हा एक हत्या या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये गुंडगिरी वाढते का आणि पोलीस प्रशासनाचा हा दबाव नाशिक मधल्या गुंडांवरती नाही का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय।